फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. गरोदरपणात शतावरी घेतली पाहिजे का आणि घेतली पाहिजे तर कोणती घेतली पाहिजे, कशासाठी घेतली पाहिजे, त्याचा फायदा काय, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट जाणून घ्या, गरोदरपणात तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय असतं? ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन तुमच्या युट्रसला, तुमच्या बाळाला, तुमच्या ब्रेस्टला, कारण त्याचा काय काय फायदा होणार आहे? बाळाच्या वाढीला मदत होणार आहे, युट्रस रेझिस्टन्स कमी होणार आहे, ब्लड क्लिन्झिंग चालू होणार आहे, ब्रेस्टला प्रॉपर ब्लड सप्लाय असल्यामुळे तुमचं दूध वाढायला मदत होणार आहे. म्हणजे काय, थोडक्यात क्लिन्झरचं काम शतावरी हे करतं. शतावरी हे खूप जास्त महत्त्वाचं हब आयुर्वेदाप्रमाणे समजलं जातं. त्याचं गुण, तो शीतगुणाचा आहे, तो ॲचच तुम्हाला ॲसिडिटी देत नाही, कोणत्याही प्रकारची उष्णता किंवा कोणत्याही प्रकारचे स्किनचे आजार क्रिएट करत नाही. मग शतावरी कधीपासून घेतली पाहिजे? गरोदरपणात आयडियली 4थ्या महिन्यापासून तुम्ही लोकांनी शतावरी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. शतावरी ही शुगर फ्री घ्यावी का विथ शुगर घ्यावी, डिपेंड्स. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही लोकांनी शुगर फ्री शतावरी घेतली पाहिजे. जर तुम्हाला बॉर्डरलाईन शुगर असेल किंवा डायबिटीज असेल किंवा तुमच्या फॅमिलीत जर कोणाला हिस्ट्री असेल डायबिटीजची, तर तुम्हा लोकांना काळजी घ्यायची गरज आहे आणि मग तुम्हा लोकांना शुगर फ्री शतावरी घ्यावी लागेल. 4थ्या महिन्यापासून दररोज ॲटलिस्ट 1 चमचा शतावरी तुमच्या पोटात गेली पाहिजे, कारण शतावरी तुम्हाला खूप जास्त मदत करते बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि बाळाला जो रक्तपुरवठा होतो आहे तो व्यवस्थित होण्यासाठी. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीने शतावरी ही कुठपर्यंत घेतली पाहिजे? प्रेग्नन्सीच्या 4थ्या महिन्यापासून तुम्ही जोपर्यंत ब्रेस्ट फीड करता, आयडियली आयुष्यभर तुम्ही शतावरी घेऊ शकता. मी माझ्या मुलींना पण शतावरी देते. प्युबर्टीच्या आसपास शतावरी खूप चांगली, टीनेजहूडमध्ये शतावरी खूप चांगली, स्कूल गोईंग किड्समध्ये शतावरी खूप चांगली. म्हणून शतावरी ही ओव्हरऑल तुमच्या बारमाही म्हणजे तुमच्या वर्षानुवर्षाच्या खाण्यापिण्याच्या प्रॅक्टिसमध्ये असली पाहिजे. तुम्ही जेव्हा विथ शुगर शतावरी यूज करताय तेव्हा तुम्ही दुधाला कोणत्याही दुसरं आर्टिफिशियल स्वीटनर किंवा साखर टाकत नाही आहे. तुम्ही लोक दुधाला फक्त नॉर्मल प्लेन शतावरीने गोड करता. शतावरी ही किती वेळा घेतली पाहिजे? दिवसातून एकदा घेतली पाहिजे आणि त्याचं तुमचं ब्लड प्युरिफिकेशन, ब्रेस्ट मिल्क बूस्टर म्हणून खूप जास्त कमालीचा रोल प्ले होतो. पुढची महत्त्वाची गोष्ट, शतावरी मधून बंद केली आणि परत चालू केली तर चालते का? आयडियली आयुर्वेदावाईज कोणत्याही गोष्टी तुम्ही लॉंग टर्म जेव्हा घेता तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट कळतो. पण काही कारणाने किंवा मेडिकल रिझनमुळे जर तुम्ही कमी केलं किंवा बंद केली शतावरी तर दॅट्स ॲब्सोल्युटली ओके, तुम्ही त्याला परत रिझ्यूम करू शकता. शतावरी ही कोणत्या ब्रँडची घ्यावी किंवा कोणत्या फ्लेवरची घ्यावी? ओके, ह्या प्रश्नाला घेऊन भरपूर जास्त काउंटर क्वेश्चन्स पण असतात. गुलकंद फ्लेवर आहे, रोज फ्लेवर आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे फ्लेवर मिळतात. आम्हाला एक्झॅक्टली कसं कळणार की कोणतं फ्लेवर बरोबर आहे आणि मी कोणत्या फ्लेवरची शतावरी घेतली पाहिजे? सो त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्यांसाठी पहिलं देऊयात. पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, शतावरीचा फ्लेवर ठरवत नाही शतावरीचे फायदे किती होते. त्यामुळे फ्लेवर तुम्ही जो तुम्हाला आवडतो ते फ्लेवर घ्या. प्रिफरेबली व्हॅनिला वगैरे असे फ्लेवर घेऊ नका. ते इसेन्स बेस्ड आर्टिफिशियल फ्लेवर असतात. नॅचरल फ्लेवर जे असतात जसं केसर आहे, इलायची आहे, चॉकलेट किंवा कोको पावडरचे जो फ्लेवर असतो ते जर तुम्ही घेतलं तर इट्स एनी टाईम बेटर. सो जेवढं नॅचरल किंवा प्लांट बेस्ड फ्लेवरला जा तेवढं चांगलं. जेवढं आर्टिफिशियल किंवा इसेन्स बेस्ड फ्लेवर टाळा तेवढं तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं. जर तुमच्याही कोणाला मायदुजामधून शतावरी घ्यायची असेल तर आपल्याकडे 2 फ्लेवरच्या शतावरी आहेत, केशर, इलायची आणि चॉकलेट. तर तुम्ही लोक ती शतावरी पण नक्की घेऊ शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला सगळ्यांना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की शतावरी पिल्याने माझं दूध वाढेलच का, याची काही गॅरंटी आहे का? किंवा शतावरी पिल्यानेच बाळाची वाढ नीट होईल का, याची काही गॅरंटी आहे का? द आन्सर इज नो. शतावरी इज अ एड जे हेल्प करतं की बेसिक जे बॉडीचे फंक्शन्स आहे ते खूप व्यवस्थित चालतील आणि बाळाला, स्पेशली गरोदर बायकांना शतावरी ही अमेझिंग हेल्प करते. म्हणून गरोदरपणात शतावरी घेतली गेली पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही बाळाला दूध पाजताय तोपर्यंत तुम्ही घेत राहायची गरज आहे. तुम्ही जर प्रोटीन पावडर वगैरे काही घेत असाल तर त्याच्याबरोबर शतावरी टाकून घेऊ नका. एक वेळ शतावरी, एक वेळ प्रोटीन पावडर असं घेऊ शकता. जर तुमच्याही कोणाला दूध बिलकुल आवडत नसेल आणि तुम्ही दूध घेतच नसाल तर तुम्ही लोक शतावरी पाण्याबरोबर पण घेऊ शकता. जेवढा जेन्युइन सोर्सची शतावरी मिळेल, जसं आपण मायदुजाची शतावरी म्हणतो, शतावरी एक मूळ आहे, एक रूट आहे. त्या रूटला उगवताना त्या पर्टिक्युलर शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे फर्टिलायझर वापरलेले नाहीत. म्हणून जेवढं तुम्ही लोक डीप रूटेड चांगल्या पॉझिटिव्ह नॅचरल रिसोर्सेसमधून घ्याल तेवढे तर तुमच्यासाठी आणि बाळासाठी खूप चांगलं. म्हणून शतावरी नक्की वापरा. प्रेग्नन्सीच्या 4थ्या महिन्यापासून तुमचं बाळ
जोपर्यंत आईचं दूध पितं तोपर्यंत शतावरी घेतली गेलीच पाहिजे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जर तुम्हाला तुमच्या गरोदरपणात आमच्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्की गेट इन टच विथ अस ऑन www.mytuja.com. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.